ओके. सो आपण समोर पाहतोय की इथे आपल्याला एक सिंपल जो ट्रॅडिशनल नांगर आहे तो दिसतोय आणि ट्रॅडिशनल एक वखर सुद्धा इथे समोर दिसतोय. त्यानंतर ट्रॅडिशनल टूल मध्ये फावडा किंवा त्याच्यानंतर खुरपणी, विळा ज्याला आपण म्हणतो किंवा त्याच्यानंतर आपल्याकडे पिक ॲक्स म्हणजे कुदळ हे सुद्धा एक ट्रॅडिशनल टूल्स हे आपल्या शेतामध्ये पाहायला मिळतात. जर समजा आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसेसचा जर विचार केला तर आपण दुफन किंवा तिफन किंवा फनेल ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ती पेरणीसाठी वापरतो. आपण कदाचित बऱ्याच वेळा पाहिलं असेल की आपण जेव्हा नांगरणी झाल्यानंतर पेरणीच्या वेळेस जे काही टूल वापरतो आपण त्याला तिफन म्हणतो. तिफन याचा अर्थ 3 वेगवेगळे त्याला छिद्र असतात जेणेकरून आपण 3 वेगवेगळ्या रो मध्ये ही पेरणी करू शकतो किंवा ज्यामध्ये आपण त्या पिकासोबत खत सुद्धा आपण पेरू शकतो. तर त्याला आपण तिफन आणि दुफन असं म्हणतो. त्यानंतर आपण अशा प्रकारची ट्रेशर्स ऑपरेशन सुद्धा खूप सारे पाहिलेले आहेत. ट्रेशर्स ऑपरेशन मध्ये आपल्याकडे जनरली मळणी जी आहे, आता सध्या मळणी जी या पिक्चर मध्ये जशा प्रकारची मळणी दाखवलेली आहे अशी मळणी आपण कधीही आता पाहत नाही. आपल्याकडे जनरली हालर आलेले आहेत. हालर काय करतात आपल्याला सेपरेट करून देतात आपलं प्रॉडक्ट आणि कचरा किंवा वेस्टेज हे सेपरेट करून देण्यासाठी आता हालर सगळ्या ठिकाणी आलेले आहेत. हालर इज अ पर्टिक्युलर मेकॅनाइज ऑपरेशन. ओके. किंवा आता आपण पूर्वीच्या काळी रहाट पाहायचो. इथे तुम्हाला पिक्चर मध्ये रहाट दाखवली आहे. तर रहाटीचे वेगवेगळे प्रकार जसं मोट आहे किंवा चेन पंप आहे, डेकडी आहे किंवा मग आपल्या बैलांनी चालवणारी रहाट असेल. हे जे सगळे आहेत या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इरिगेशन सिस्टीम्स हे आपण वापरायचो. पण सध्या आपण कुठल्याही शेतामध्ये अशा प्रकारचे रहाट पाहत नाही कारण सध्या आपल्याकडे मेकॅनायझेशन झालं आणि आपण मोटर, इलेक्ट्रिक पंप किंवा डिझेल पंप हे लावलेलं आहे. आता जर आपण फार्म प्रोडक्ट प्रोसेसिंग जर पाहिलं तर फार्म प्रोडक्ट प्रोसेसिंग मध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन आपण पाहत असतो. जसं की जर समजा एखादा प्रॉडक्ट ड्राय करायचं असेल तर सन ड्राईंग प्रोसेस आपण वापरतो. जर समजा त्याला आपल्याला विनोईंग, आता हे विनोईंग ऑपरेशन जे आहे ते विनोईंग ऑपरेशन म्हणजेच आपण जे काही मळणी झाल्यानंतर ट्रेशरच्या नंतर आपण विनोईंग ऑपरेशन करतो. मळणी झाल्यानंतर त्याच्यातला कचरा दूर करण्यासाठी या विनोईंग ऑपरेशनचा आपण उपयोग करत असतो. आपल्या शेतामध्ये वाऱ्याची दिशा ठरवून आपण आपला जो काही कचरा आहे आणि तयार होणारा माल आहे हे वेगवेगळं करू शकतो. आता आपण ऑइल एक्सपेलिंगचा जर विचार केला तर आपल्याला अशा प्रकारचे घाणे सुद्धा तेलाचे घाणे सुद्धा पाहायला मिळतात किंवा अर्थातच आपण आपल्या घरोघरी हलिंग किंवा मिलिंग प्रोसेस पाहिले असेल ज्याला आपण जातं म्हणतो. तर त्याच्यावरून आपण आपल्या घरी सुद्धा ह्या प्रकारचे फूड प्रोसेसिंग किंवा प्रॉडक्ट प्रोसेसिंग करत असतो. त्याच्यानंतर आपण जर समजा अजून वरच्या लेवलला पाहिलं, वरच्या लेवलला आपल्याला माहिती आहे की जसं पिकल मेकिंग असेल किंवा खांडसरी कदाचित तुम्ही पाहिले आहे की नाही माहिती नाही, पण जर समजा आपल्याला गुळ जर तयार करायचा असेल अशा प्रकारचे खांडसरी किंवा
आपल्याला माहिती आहे की काही मिल्क प्रोडक्शन मध्ये घी मेकिंग असेल किंवा दाल मेकिंग असेल, तर अशा प्रकारचे ऑपरेशन सुद्धा आपण ट्रॅडिशनल ऑपरेशन मध्ये खूप साऱ्या वेळा पाहिलेले. जर समजा इक्विपमेंटचा आपण जर विचार केला, तर ट्रॅडिशनल इक्विपमेंट मध्ये आपल्याला माहितीये की सूप असेल किंवा चाळणी असेल किंवा सेलबट्टा असेल किंवा उकळी असेल, ह्या ट्रॅडिशनल इक्विपमेंट्स आपण खूप वेळा आपल्या ट्रॅडिशनल फार्मिंग मध्ये नेहमीच पाहत असतो. कदाचित हे तुम्ही तुमच्या घरी सुद्धा पाहिले असतील. त्याच प्रकारे मथणी असेल, पफिंग पॅन. आता हे पफिंग पॅन कदाचित तुम्ही काही जणांनी पाहिलं नसेल. तर ज्या ठिकाणी आपण मुरमुरा किंवा पोहे तयार करायच्या प्रोसेसिंग मध्ये किंवा जर समजा तुम्ही पीनट मेकिंग म्हणजेच आपल्या शेंगदाण्यापासून जे तयार करणारे खरुमुरे असेल, वाटाणे असतील, अशा प्रकारचे जे काही प्रोसेसिंग असतात, त्यासाठी एक पफिंग पॅन आपण यूज करत असतो. किंवा कोलस आहे. हे कोलस यालाच आपण एक घाणी म्हणतो, जे तेलाची घाणी किंवा चक्की आहे. ह्या सगळ्या प्रोसेसेस हे आपण पाहत असतो. As far as other farm energy processes are concerned, तर आपण इथे एक सिंपल पूर्वी काय होतं आणि आता काय आहे याचं थोडंसं कॉम्बिनेशन दाखवलेलं आहे. या शेणाच्या गवऱ्या किंवा बायोमास, it is very old technology, so that you can utilize cow or cattle dung as a energy generation, as a product from the farm. त्याच्यानंतर आपण बायोगॅस हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं मिथेन प्रोडक्शनचं एक प्रोसेस ह्या फार्मिंग साठी उपयोगाला घेतली. बायोडिझेल आहे. बायोडिझेल साठी एक स्पेशल जत्रोबा किंवा करंजा अशा प्रकारच्या प्लांट पासून आपण ते बायोडिझेल तयार करू शकतो, किंवा ते एक प्रकारचं एनर्जी या फार्म एनर्जी सेक्टर मध्ये आहे. किंवा ब्रिकवेट, या ब्रिकवेटिंग जी काही प्रोसेस आहे ती आपल्या ज्याला गुळी आपण असं म्हणतो, ती गुळी तुमच्या सोयाबीनची असू द्या किंवा ती आपल्या वेस्टेज फ्रॉम द शुगर केन असेल किंवा तुमच्या आपल्या कापसाच्या पराठ्या असतील किंवा तुरीच्या तुराट्या असतील, अशा प्रकारच्या फार्म प्रोडक्शन मध्ये ब्रिकवेटिंग हे तयार करून केलं जाऊ शकतं. आता याच्यामध्ये थोडंसं ऍडव्हान्समेंट आपल्याकडे झालेलं आहे. आता खूप साऱ्या सबसिडीज या गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत, कारण भारत असा देश आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 5x10⁻15 किलोवॅट आवर एनर्जी ही एका वर्षात मिळू शकते. आपण त्याचा खूप कमी सध्या उपयोग करून घेतोय. तर त्यासाठी सोलार पंप असतील, सोलार स्प्रेअर असतील, सोलार ड्रायर्स असतील किंवा सोलार इन्सेक्ट ट्रॅपर्स असतील, या सगळ्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज ह्या आपण थोड्याफार प्रमाणामध्ये युटिलाइज करत आहोत. ऍज पर एज अगेन थोडंसं समोर जाऊया. आतापर्यंत आपण फक्त फार्मिंगचं ट्रॅडिशनल फार्मिंग पाहिलं. ट्रॅडिशनल फार्मिंगच्या थोडं समोर गेलो आपण, तर आपल्याला असं लक्षात येतं की डिझेल इंजिन, नाव डिझेल इंजिन आर ऑल्सो ऑब्सोलेट. आता खूप कमी ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे डिझेल इंजिन दिसतील, पण अशा प्रकारचे डिझेल इंजिन हे वापरात येत होते. या डिझेल इंजिनचं आता इलेक्ट्रिक पंप आणि इलेक्ट्रिक मोटर, इट इज अ सेंट्रिफ्युगल टाइप ऑफ पंप्स ऑब्विसली. तर आता सध्या फार्म मेकॅनायझेशन मध्ये आपण डिझेल इंजिन आणि इलेक्ट्रिक पंप वापरायला लागलो. इरिगेशन सिस्टीम मध्ये ड्रिप इरिगेशन सिस्टीम आणि स्प्रिंकलर सिस्टीम सुद्धा आपल्याकडे आलेले आहे. आणि स्प्रेअर आणि डस्टर्स हे सुद्धा आपण बऱ्यापैकी मेकॅनाइज केलेले आहे. त्यानंतर मेकॅनायझेशन मध्ये पुढचा पार्ट जो येतो तो म्हणजे ट्रॅक्टर, टिलर अँड हार्वेस्टर. आपण जर आता सध्या विचार केला तर ट्रॅक्टर, टिलर अँड हार्वेस्टर याच्यापैकी
खूप कमी ठिकाणी आपल्याला ट्रॅक्टर्स आणि टिलर्स पाहायला मिळतात. हार्वेस्टर तर अजून कमी ठिकाणी. कारण हे ट्रॅक्टर, टिलर्स आणि हार्वेस्टर हे सध्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जी काही कापणी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स असतील, ह्याच्यासाठी खूप साऱ्या प्रमाणामध्ये हे लागणार आहेत आणि हे खूप चांगल्या प्रकारे आपण वापरू शकतो. तर याचे किती टाइप्स आहेत, कशा कशा प्रकारे वापरायचे आहे, हे आपण वेगवेगळ्या प्रकारे आपल्या या लेक्चरमध्ये आपण हळूहळू पाहणारच आहोत. बेसिकली आत्ताच आपण बोललो की व्हॉट इज नीड ऑफ फार्म मेकॅनायझेशन. आता सगळ्यात पहिला भाग जो आहे तो म्हणजे टाइम बॉन्ड ऍक्टिव्हिटी. आपल्याला माहिती आहे की शेती हा निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गाच्या प्रत्येक गोष्टी ह्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे या टाइम बाउंड असतात. जर समजा आपण एका ठराविक वेळेसच आपण आपली एखादी प्रोसेस कंप्लीट करून घेतली तरच प्रोडक्शन हा वाढत असतो. पाऊस पडून गेल्यानंतर 10 दिवसानंतर आपण पेरणी कराल तर आपलं पीक येणार नाही, कारण तोपर्यंत पाण्यात जमिनीतली ओल ही संपून जाईल. तर पाऊस पडल्यानंतर ज्याला आपण थोडंफार निचरा झाला असं म्हणतो, निचरा झाल्याबरोबर आपल्याला ती पेरणी करणं आवश्यक असतं. म्हणजेच याचा अर्थ आहे की मेकॅनायझेशनच्या पहिल्या नीडमध्ये टाइम बाउंड ऍक्टिव्हिटी. शॉर्टेज ऑफ स्किल लेबर. आता आपल्याला माहिती आहे की जरी भारत हा कृषी प्रधान देश असला तरी देखील आपल्याकडे कुठल्याही प्रकारची कोर्स किंवा कुठल्या प्रकारचं सर्टिफिकेट हे कुठल्या शेतकऱ्याकडे नसतं. शेती करणं हा व्यवसाय जो आहे तो आपण मागच्या पिढीने पुढच्या पिढीला सांगत केलेला आहे. तो कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये जे काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा जो भाग आहे तो शून्य आहे. त्यामुळे आपल्याला कुठलंही ऑपरेशन करत असताना ते ऑपरेशन कशा प्रकारे केलं पाहिजे याचं नॉलेज फक्त एक्सपिरियन्सने मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी किंवा कुठल्याही प्रकारचं टेक्निकल नॉलेज हे आपण कधीच त्याचा विचार केलेला नाही. फ्लक्च्युएटिंग सीझन. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वर्षी ग्लोबल वॉर्मिंग त्याला म्हणू, एन्व्हायरमेंटल चेंजेस म्हणू, ओझोन लेअर डिप्लेक्शन असेल, अशा कुठल्याही पोल्युशन म्हणा, कुठले काही वेगवेगळे रिझन दिले तरी फ्लक्च्युएशन इन सीझन इज ऑलवेज देअर. पाऊस कोणत्या दिवशी एक्झॅक्ट पडेल हे अजून सुद्धा आपलं जे काही हवामान खातं आहे ते सांगू शकत नाही. कुठे ना कुठे 2-3 दिवसाचं इकडे तिकडे तरी होतच होता. इन्क्रीज इन अर्बनायझेशन. आता वर्ल्ड बँकेचा असा रिपोर्ट आहे की 2050 पर्यंत आपलं 50% पॉप्युलेशन हे शहरात असेल. याचा अर्थ आहे की हळूहळू ते शहरीकरण होत आहे. आता आपल्याकडे 30% अर्बन पॉप्युलेशन आहे. टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी. आताच मी तुम्हाला सांगितलं की इस्रायल सारखे राष्ट्र हे कुठल्या कुठं प्रोडक्टिव्हिटी देतं, तेवढ्याच जमिनीमध्ये आपलं प्रोडक्शन काहीच नाही. ऍग्रिकल्चर ग्रोथ रेट हा अगदी खूपच कमी आहे. फार्मरचं इन्कम तर खूपच कमी कमी होत आहे. खर्चाचा भाग वाढत आहे, कारण त्याचं महत्वाचं कारण असं आहे की देयर इज अ हायब्रिडायझेशन. आपण जे काही सध्या बियाणं लावतो ते हायब्रिड बियाणं आहे. हायब्रिड बियाणं ह्याच्यासाठी लावतो की त्याचं प्रोडक्शन रेट जास्त आहे. पण हायब्रिड बियाणं हे नेहमी आपल्याला कुठल्या तरी लॅबमध्ये तयार करून घ्यावे लागतात. जसं की आपल्याला मागच्या वर्षीचं यावर्षी बियाणं हे लावता येत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस फार्मर हा त्या नवीन बियाण्याच्या कंपनीवर आपला पेरणी ही अवलंबून ठेवतोय आणि त्यामुळे त्याचा जो खर्च आहे हा खर्च वाढत जातोय आणि त्यामुळे फार्मर इन्कम आणि फार्मरच्या वेगवेगळ्या समस्या हा खूप मोठा आपल्याकडे इश्यू झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र तर त्याच्यामध्ये खूपच वर्स्ट कंडिशन मध्ये आहे. अर्थातच
टू इन्क्रीज द जीडीपी ऑफ कंट्री हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट इथे फार्म मेकॅनायझेशन साठी आहे. मेकॅनायझेशन हे झालंच पाहिजे सो दॅट आता जर समजा एक साधारण आपण जर मेकॅनायझेशनचा विचार केला तर आपल्याकडे सॉइल वर्किंग आणि सीड बेड प्रिपरेशन याचा अर्थ असा आहे की नांगरणी, वखरणी, त्याच्यानंतर कोळपणी, त्याच्यानंतर फसाटी करणे, त्याच्यानंतर वखरपाळी, अशा प्रकारचे जे काही ऑपरेशन्स आहेत त्याला आपण सॉइल वर्किंग ऑपरेशन म्हणतो. सीड बेड प्रिपरेशन ऑपरेशन आहे. हे 40% ऑपरेशन हे मेकॅनाइज झालेले आहे. अजूनही 60% ऑपरेशन हे आपण मेकॅनाइज करू शकलो नाही. त्यानंतर जर समजा पेरणी आणि प्लॅन्टिंग असेल त्याच्यामध्ये तर अजूनही फक्त 29%च 2016-17चा जरी हा रिपोर्ट असला तरी त्याच्यामध्ये एक प्लस मायनस 5-10% विचार करा. प्लांट प्रोटेक्शन मध्ये तर अजूनही फक्त 34% मेकॅनायझेशन झालेलं आहे. प्लांट प्रोटेक्शन याचा अर्थ असा आहे की फवारणी करणे, त्या प्लांटवर कुठल्या प्रकारचे किडे जर लागले असतील तर ते तात्काळ दूर करणे, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या खताची मात्रा देणे, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधाची मात्रा देणे, त्याला पूर्णपणे एन्व्हायरमेंट पासून प्रोटेक्ट करणे, खूप पाऊस पडणे, खूप दुष्काळ पडणे अशा याच्यामधून त्याला प्रोटेक्ट करणे, या प्रकारच्या याच्यामध्ये फक्त आपण 34% मेकॅनायझेशन करू शकलेलं आहे. इरिगेशनच्या बाबतीमध्ये तेच प्रमाण फक्त 37% म्हणजे अगदी नगण्य. अजून सुद्धा 60% कोरडवाहू जमीन आहे. 60% कोरडवाहू जमीन. फक्त आपण याच्यामध्ये हार्वेस्टिंग आणि थ्रेशिंग म्हणजेच मळणी करणे किंवा आपल्याला शेवटचं जे ऑपरेशन असतं की तुमचं उभ्या पिकाचं धान्यामध्ये रूपांतर करणे, त्याच्यामध्ये आपण मेकॅनायझेशन मध्ये बऱ्यापैकी 60 to 70% हे अचिव्हमेंट केलेली आहे. म्हणजे आता आपल्याला आपण कुठल्या सोयाबीन असेल, त्याच्यानंतर ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल किंवा तुमचे शुगर केन सारखे प्रोडक्शन असतील किंवा हळद असेल, अशा प्रकारच्या सगळ्या याच्यामध्ये हार्वेस्टिंग आणि थ्रेशिंग मध्ये 70% पर्यंत मेकॅनायझेशन हे आपण करू शकलोय. कारण हालर हे सर्व ठिकाणी मेकॅनाइज झाले. मळणी आपण कुठेही आता सध्या बैलाच्या पायाने मळणी करत नाही. अशा प्रकारे फक्त एवढं एकच 70% पर्यंत आपण पाहू शकतो. म्हणजे जे की 50%च्या वर आहे, थोडंफार मेकॅनायझेशन झालं आपण असं म्हणू शकतो. जर मेकॅनायझेशन थोडासा डीप मध्ये विचार केला तर आपल्याला माहितीये की मॅन्युअल टूल्स जसे की असे सिकल्स म्हणजे आपल्या विळा असेल, खुरपी असेल किंवा प्रुनिंग असेल म्हणजे छाटणी असेल किंवा नाईव्स वेगवेगळ्या कट करण्यासाठीच्या नाईव्स असतील किंवा व्हील हँडल होज असतील म्हणजे फावडे असतील, मॅन्युअल ऑपरेटेड सीड ड्रिल्स असतील, त्याच्यामध्ये थोडाफार इम्प्रुव्हमेंट झालेला आहे. आपले जो विळा होता तो पूर्वी जो विळाचा आकार आणि आत्ताचा विळाचा आकार, खुरप्याचा आकार हा थोडा वेगळा बदललेला आहे. आपल्याला तो खूप चांगल्या प्रकारे वापरता येईल अशा प्रकारचं थोडंफार इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये केल्या गेलेलं आहे. हँडल मध्ये इम्प्रुव्हमेंट केलेलं आहे, त्याच्या अँगल मध्ये इम्प्रुव्हमेंट केलेलं आहे. अॅनिमल ड्रॉन इम्प्लिमेंट सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत. सुरुवातीला अगदी लाकडी नांगर होता, लाकडी नांगरच्या ऐवजी स्टीलचा नांगर आला. त्याच्यानंतर कल्टिवेटर्स आणि हॉरो मध्ये सुद्धा वखरणी आणि पासाठी करणे. ओके, तर त्याच्यामध्ये सुद्धा लोखंडाचे काही इम्प्लिमेंट झालेले आहेत, जे की पूर्वी आयनचे इम्प्लिमेंट नसायचे. त्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या जे काही लाकडाच्या बीम्स असायचे, लाकडाचे बीम्सच्या ऐवजी लोखंडी बीम्स आले. त्याच्यानंतर सीड ड्रिल्स मध्ये खूप साऱ्या प्रमाणे आपण हे जे तिफणी आहे त्या तिफणी ह्या प्लास्टिकच्या सुद्धा आलेल्या आहेत. आता सीड कम फर्टिलायझर ड्रिल जे आहे ते सुद्धा प्लास्टिकचे आलेले आहेत. त्याच्यानंतर मल्टीपर्पज टूल बार आणि बकर्स, पुडलर्स, लेवलर्स हे सगळे स्टीलचे आलेले आहेत.
काही ठिकाणी इम्प्रूव्ड कार्ट्स आणि स्क्रॅपर्स म्हणजे काही बैलगाड्या सुद्धा आपण चांगल्या प्रकारच्या वेगळ्या सोप्या ज्याला लाकडी व्हीलच्या ऐवजी रबरी व्हील लावून तिथे बेरिंग बसवून अशा प्रकारचे मेकॅनायझेशन करून थोड्याफार प्रमाणामध्ये मेकॅनायझेशन करू शकलेलं आहे. जर समजा आपण ट्रॅक्टर्स आणि या मॅचिंग इम्प्लिमेंट्स पाहिल्या तर फक्त 10% ट्रॅक्टरायझेशन हे पॉसिबल झालंय. आपल्याला माहिती आहे की 1961 मध्ये भारतामध्ये आयशर कंपनीचं सगळ्यात पहिलं ट्रॅक्टर हे मॅन्युफॅक्चर केलं गेलं आणि सध्या 39 वेगवेगळे ट्रॅक्टरचे मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये 20 HP चे 3 मॉडेल आणि अर्थातच 50 HP च्या 8 मॉडेल पर्यंत वेगवेगळे वर्गीकरण आहे. 20 HP असेल, 20 ते 29 HP असेल, 30 ते 39 HP आहे, 40 ते 49 HP आणि 50 HP च्या वर असे वेगवेगळे 39 वेगवेगळ्या टाईपचे ट्रॅक्टर्स हे भारत तयार करतात. आणि यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारच्या ट्रॅक्टर साठी कुठल्या प्रकारची वेगवेगळ्या टाईपचे ट्रॅक्टर्स किंवा टिलर्स हे आपण डीप मध्ये या इमर्जिंग ट्रेंड मध्ये पाहणार. आता आपण जेव्हा या ट्रॅक्टरचा विचार करतो किंवा वेगवेगळ्या टूल्सचा विचार करतो तर मेकॅनायझेशन मध्ये ट्रेनिंग अँड टेस्टिंग साठी आपल्याला गव्हर्नमेंट कडून वेगवेगळ्या एजन्सीज आणि वेगवेगळे सेंटर्स हे तयार केलेले आहेत. सो देर इज अ सेंट्रल रिजन फार्म मशिनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग सेंटर हे मध्य प्रदेशमध्ये आहे, किंवा नॉर्थ रिजन फार्म मशिनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग सेंटर हे हरियाणामध्ये आहे, किंवा साऊथ साठी अनंतपूरला सुद्धा साऊथ रिजन फार्म मशिनरी टेस्टिंग सेंटर हे उभारले गेलेलं आहे. हे जे ट्रेनिंग अँड टेस्टिंग सेंटर्स आहे हे बेसिकली ट्रॅक्टर सारख्या किंवा ट्रॅक्टरला जे इम्प्लिमेंट आपण वेगवेगळे जोडतो याच्यामध्ये डेव्हलप करण्यासाठी, याच्यामधले जे टूल्स आहेत हे डेव्हलप करण्यासाठी, त्याचं टेस्टिंग करण्यासाठी आणि त्याचं मेंटेनन्स आणि ट्रेनिंग याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या एजन्सीज त्या सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू उभ्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे प्रत्येक रिजन साठी ऍग्रिकल्चर आणि ऍग्रो इंजिनिअरिंगचे सुद्धा कोर्सेस हे महत्वाचे कोर्सेस हे सगळ्या ठिकाणी आहेतच, आणि त्यामध्ये सुद्धा यामध्ये या प्रकारचं ट्रेनिंग आणि टेस्टिंग चालत आहे. आता आपल्याला नेमकं या फार्म मेकॅनायझेशन मध्ये काय काय फॅक्टर्स हे लिमिटिंग फॅक्टर्स आहेत. जर का होत नाहीये आपल्याला पाहायचंय की जर समजा आपल्याला मेकॅनायझेशन करायचंच आहे तर काय काय अडचणी आहेत आपल्याकडे. तर सगळ्यात महत्वाचं अडचण अशी आहे की स्मॉल लँड होल्डिंग. जर आपण 1947 चा विचार केला तर आपली लोकसंख्या ही आटोक्यात होती आणि लँड होल्डिंग हे सुद्धा जास्त होतं. प्रत्येक व्यक्तीच्या पर हेड जर आपण तेव्हा विचार केला तर ते प्रमाण खूप जास्त हेक्टर मध्ये होतं, वेअर ॲज सध्या आपल्याकडे 60% ऑफ द लँड होल्डिंग आर जस्ट 2 हेक्टर्स. म्हणजे 60% लोकांकडे 2 हेक्टर पेक्षाही कमी जास्त एवढेच लँड आहे. 2 हेक्टर म्हणजे साधारण 5 एकर. 5 एकर एवढ्या लँड एवढे खूप सारे आपल्याकडे लँड होल्डर्स आहेत. हा सगळ्यात महत्वाचा इथे फॅक्टर आहे. लँड होल्डर कमी लँड असल्यामुळे लेस इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी आहे. तो कमी जागेसाठी जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही कारण त्याची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटीच नसणार आहे. ऍग्रिकल्चर लेबरचा प्रॉब्लेम हा अजूनही आपल्या कंट्रीमध्ये काही रिजन मध्ये नाहीये. जर समजा आपण शहराच्या जवळ राहत असो तर तिथं खूप जास्त प्रमाणामध्ये हा प्रॉब्लेम आहे. जर समजा शहरापासून जसं आपण दूर जाऊ तसं तसं ऍग्रिकल्चर लेबर अवेलेबिलिटी इज देअर. आपल्याकडे जे काही मेकॅनायझेशन आहे अजून सुद्धा आपण खूप प्रमाणामध्ये ॲनिमल म्हणजेच आपल्याकडे बैल एक महत्वाचं प्राणी हा आपण या फार्म मेकॅनायझेशन मध्ये वापरतो. अशा प्रकारचे जे काही कॅटल्स आहेत
ते खूप चांगल्या प्रमाणात अवेलेबल आहे. त्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारची ट्रॅक्टर किंवा ट्रेलर याची अजूनही गरज वाटत नाही. लॅक ऑफ सुटेबल फार्म मशीन फॉर डिफरंट ऑपरेशन. अजूनही आपल्याकडे कुठल्या प्रकारच्या ऑपरेशनसाठी कुठलं फार्म मशीन आलेली आहे याचं नॉलेज सुद्धा शेतकऱ्यांना नसल्यामुळे, कारण ट्रेनिंगच नाहीये, कुठल्या प्रकारचं सर्टिफिकेशन नाहीये, त्यामुळे जे काही मागच्या पिढीने सांगितले तेच आपल्याला टूल्स वापरायचे. हा जो प्रकार आहे त्यामुळे नवीन मशीन आलेली आहे आणि त्या मशीनचा वापर काय आहे हे न माहित नसल्यामुळे आपल्याला मेकॅनायझेशन वेळ लागत आहे. मशीनच माहित नाही तर मग त्याचे रिपेअर अँड सर्व्हिसिंग फॅसिलिटी, अर्थातच हा रिपेअर अँड सर्व्हिसिंग फॅसिलिटी ऑफ फार्म मशीन्स हा खूप प्रचंड मोठा व्यवसाय हा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर साठी उपलब्ध आहे आणि ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जॉब्स आणि एंटरप्रिनरशिप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण आपण डिप्लोमा नंतर अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये उतरू इच्छित नाही आहात, पण हा खूप चांगल्या प्रकारचा मोठा व्यवसाय हा तुमच्यासाठी खुला आहे. लॅक ऑफ ट्रेन मॅन पॉवर, अर्थातच तुमच्याकडे जर समजा ड्रायव्हरच मिळत नसेल तर टिलर कोणी चालवणार नाही. हालर मध्ये खूप सारे लोकांचे हात गेलेले आहेत कारण देर इज नो ट्रेन मॅन पॉवर. लॅक ऑफ कोऑर्डिनेशन बिटवीन रिसर्च ऑर्गनायझेशन आणि मॅन्युफॅक्चरर, अर्थातच हे नेहमीसाठीच असतं की रिसर्च जिथे होतोय, नवीन नवीन प्रकार जिथे येत आहेत ते मॅन्युफॅक्चरर्स करून देत नाही आहे. कॉस्ट ऑफ मशीन इज व्हेरी हाय, हे एकमेकावर अवलंबून आहे. स्मॉल लँड होल्डिंग असेल तर तो ट्रॅक्टर घेऊ शकणार नाही. ॲडिक्वेट कंट्रोल, क्वालिटी कंट्रोल ऑफ मशीन्स, जे काही मशीन्स आहेत जसं की साधं आपण वक्राचं जर पातं घेतलं तर ते वक्राचं पातं जर आपल्याला पुन्हा एकदा त्याला धार करून द्यायचे असेल, त्याला पाणी लावून द्यायचं, ज्याला शेतकऱ्याच्या भाषेमध्ये जर म्हणलं तर त्याला जर पाणी लावून आणायचं असेल तर नोबडी इज देअर इन स्मॉल विलेजेस, तिथे कोणीच नसतं. साधा वेल्डिंग वाला सुद्धा व्यक्ती हा बऱ्याच छोट्या छोट्या गावामध्ये उपलब्ध नसतो. तर यासारखे लिमिटिंग फॅक्टरमुळे आपण मेकॅनायझेशन करू शकत नाही. तर मेकॅनायझेशन करण्यासाठी काय नेमकं करावं लागेल, काय सजेशन्स असू शकतात? तर त्यामुळे त्यामध्ये पहिलं सजेशन असते की देर शुड बी अ नॅशनल पॉलिसी फॉर फार्म मेकॅनायझेशन. जसे की आता पंजाब साईडलाच खूप सारे ट्रॅक्टर झालेले आहेत आणि महाराष्ट्रात नाहीये. सो देर शुड बी नॅशनल पॉलिसी की जर समजा काही शेतकऱ्यांकडे जर इतकी इतकी होल्डिंग असेल तर त्याला शेत ही ट्रॅक्टरनीच करता यायला पाहिजे. देर शुड बी सम अपेक्स बॉडी टू इम्प्लिमेंट द नॅशनल पॉलिसी. तर त्यासाठी एक अर्थातच अपेक्स बॉडी असणं आवश्यक आहे, जे की डिसिजन घेईल, अशा प्रकारची पॉलिसी राबवेल की मेकॅनायझेशन हे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या फार्मच्या प्रत्येक प्रोसेसेसमध्ये झालंच पाहिजे. त्याची ट्रेनिंग ही त्या ॲडिक्वेट ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. जे काही मॅन्युफॅक्चरर जे काही वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत त्याचं टेस्टिंग आणि त्याचं इव्हॅल्युएशन सेंटर्स हे जास्त प्रमाणामध्ये पाहिजे, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन अवजार जे आहे, नवीन नवीन फार्म मेकॅनायझेशन टूल्स आहेत हे मिळू शकतील. ॲडिक्वेट सेंटर फॉर रिपेअर अँड स्पेअर पार्ट, हे आताच मी तुम्हाला सांगितलं की तुमच्यासाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. देअर शुड बी ॲग्रिकल्चर एज्युकेशन एक्सटेन्शन एज्युकेशन विंग्स, हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आपल्याकडे जर समजा अशा प्रकारचे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे हेच माहिती नसतं तर मग त्याचा उपयोगच कुठं होत नाही. त्यानंतर अर्थातच सबसिडाइज आणि फ्री काही टूल्स मिळाले पाहिजे, जे की खूप खूप वर्षापासून सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, हे राबवत असतं. जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खूप सारे फायनान्शियल असिस्टंट योजना आहेत, पण ते खरोखरच इम्प्लिमेंट होणं आणि त्याचा उपयोग करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी ही सुद्धा अजून खूप प्रमाणात आहेत. आपल्याकडे कधीतरी कांदा जास्त प्रमाणात होतो, कधीतरी कांद्याचं तुटवडा निर्माण होतो, कधीतरी दुसरा एखादा टमाटे किंवा दुसरा एखादा असा पदार्थ असतो जो की
कधी खूप साऱ्या प्रमाणात तयार होतो, ज्याचे जे रस्त्यावर फेकून द्यावा लागतो किंवा कधीतरी त्याचं इतकं तुटवडा निर्माण होतो. तर यासारख्या पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी सुद्धा आपल्याकडे पाहिजे. कस्टम हायरिंग सिस्टम इज रिक्वायर्ड. हे सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे कस्टम हायरिंग. कस्टम हायरिंग याचा अर्थ असा आहे, की जर समजा लँड होल्डिंग कमी आहे, छोटे-छोटे शेतकरी आहेत, तर कमीत कमी 10 शेतकऱ्यांनी, 5 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांनी काही अवजार हे सहकारी तत्वावर विकत घेऊन किंवा सहकारी तत्वावर आपल्याकडे ठेवून त्याचा उपयोग करून हे आपल्या प्रोसेस हे केल्या जाऊ शकणार. सो दिस इज ऑल अबाउट इनिशियल स्टेज ऑफ व्हॉट इज हिस्ट्री ऑफ फार्म मेकॅनायझेशन आणि आपल्याला काय करायचं आहे हे आपण आज